आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। 7,000ची लाच घेताना सेतू चालक रंगेहात जेरबंद, एसीबीची कारवाई। नेवासा तालुक्यात फेरफार आदेशाची अंमलबजावणी करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका सेतू सेवा केंद्र चालकाला 7,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे महसूल कामांसाठी लाच मागणाऱ्या दलालांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपी गणेश कचरू घोरपडे, वय वर्ष 31, व्यवसाय सेतू सेवा केंद्र चालक, गणेश मल्टी सर्व्हिसेस, राहणार भैरवाडी, तालुका नेवासा, हा खाजगी इसम असून त्याने मंडळ अधिकारी यांच्या नावाने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे। तक्रारदार व त्यांच्या भावाच्या आईच्या नावावर असलेल्या नेवासा येथील सुमारे 80 आर जमिनीच्या फेरफार आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर यांनी आदेश दिले होते। मात्र हा आदेश अंमलात आणून देण्यासाठी आरोपीने 12,000 रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। त्यापैकी तक्रारदाराच्या भावाकडून आधीच 5,000 रुपये ऑनलाईन घेतले होते, तर उर्वरित 7,000 रुपये देण्याची मागणी होत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्यानुसार 4 मार्च 2026 रोजी नेवासा खुर्द येथील गणेश मल्टी सर्व्हिसेस कार्यालयात सापळा रचण्यात आला। पंचासक्षम आरोपी 7,000 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात जेरबंद केले। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे करत आहेत। या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा दलाल कामासाठी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करावी। नागरिकांसाठी 1064 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून ऑनलाईन तक्रारही नोंदवता येणार आहे। भ्रष्टाचार सहन करू नका, तक्रार करा, असे आवाहन एसीबी कडून करण्यात आले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, नेवासा, अहिल्यानगर।